मानहानीचा दावा तुम्ही करताय। काल संजय राऊत सारख्या महान पत्रकारांनी त्याच्या आखलेचे धिंडवडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला। मॉप केलेला तो व्हिडिओ, माझ्या बेडरूमचा व्हिडिओ, तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहाल तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे। आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो। अनेक वेळेला राजकीय पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, इतर आरोप केले जातात, परंतु अशा प्रकारचे आरोप करणारा फक्त महाभाग हे असेच असू शकतात। म्हणून राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे। यांचं असलेलं चारित्र्य आपल्याला सर्वांना माहिती आहे। हा मेघा पाटकर काय ते सॉरी ती पाटकर काय तिचं नाव स्वप्ना पाटकर, त्याच्याबद्दलचं काय काय वक्तव्य केलंय हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती। म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुकसानीची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे। त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल। मला याची कल्पना आहे की ते राज्यघटना तर मानतच नाहीत, त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही, ते पुन्हा हुशारकीने सांगतील अशा तर फार नोटिसा मी खिशात घालून फिरतो वगैरे 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 तो बोलेल। परंतु कायद्याच्या चौकटीत बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचं उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल।